निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आई तुळजाभवानी ह्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय हा होता की गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत, हे पारायण कोणी वाचावे, कसे वाचावे आणि पारायणाची मांडणी कशी करावी. तर हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मग मंगळवार 16 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा असून या दिवशी दत्त जयंती साजरी होईल. दत्तात्रयांचे श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, मणिकप्रभू, श्री स्वामी समर्थ महाराज हे असे 4 अवतार आहे. दत्तात्रयांची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करायला फार महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. या ग्रंथात श्रीपाद, श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा व सुपारी, नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसनस्थ व्हावे. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र पठणास सुरुवात करावी. पारायणाच्या या 7 दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांचे घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, बहीण व पत्नी यांच्या हातचे खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत अखंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. देवाच्या सानिध्यात चटई वगैरे टाकून झोपावे. ब्रह्मचरित्र पाळावे. मांसाहार बंद करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्यत्वाला खूप महत्त्व आहे, ते पाळावेच लागते. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबातच जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे, म्हणजे गोमूत्र शिंपडूनच पारायणाला सुरुवात करावी. सप्ताह कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम जरूर वाचावे. अशा प्रकारे हे सोपे साधे नियम होते. आता चला आपण पूजेची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ बघून घेऊया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या ठिकाणी आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ लावायचा आहे, तुमच्या देवघराजवळची जागा निवडा. कधीही पूर्वाभिमुख बसूनच हे पारायण करायचं आहे. ईशान्य कोपऱ्यातच माझं देवघर आहे आणि मग मी त्याच्या अगदी शेजारी ही जागा अगोदर
गोमूत्राने स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि मग एक रांगोळी काढलेली आहे, स्वस्तिक काढलेला आहे, त्यावर हळदी कुंकू टाकलं. मग एक पाट मांडला, पाटावर हे लाल स्वच्छ वस्त्र अंथरलं आणि मग आपण पूजा मांडणीला सुरुवात करायची. सर्वात प्रथम दिवा पेटून घ्यायचा आहे. दिव्याखाली अक्षदा ठेवायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. एक फूल ठेवायचे. अशा प्रकारे दिव्याची तुम्ही या ठिकाणी स्थापना करून घ्या. मग गणपती बाप्पा, गणपती एका ताम्हणात घेऊन त्याचा ओम गणगणपते असं म्हणून 11 वेळेस अभिषेक करून घ्या. गणपती मग स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या. अक्षदा मांडा. त्यावर मी माझ्या देवघरातीलच गणपती घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता. मग त्या ठिकाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असं म्हणून गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि एक फूल समर्पित करायचं आहे गणपती बाप्पांना या ठिकाणी. त्यानंतर मी या ठिकाणी कलश स्थापन करून घेतलेला आहे. तुम्ही नुसतं नारळ ठेवलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अगोदर तांदळाची रास मांडलेली आहे. एक तांब्या घेतलेला आहे कलश, त्यावर एक स्वस्तिक काढलेलं आहे. 5ही दिशांना अशा उभ्या सरळ कुंकवाने लाल रेषा ओढून घ्यायच्या आहेत. मग या कलशात आंब्याची 5 किंवा विड्याची 5 पाने ठेवून तुम्ही त्यात गंध, अक्षदा, फूल, एक नाणं टाका आणि वर या ठिकाणी कलशाची स्थापना करा. मग कलशाला या ठिकाणी हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग मी माझ्याकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण आहे, मूर्ती पण आहे. मग मी या ठिकाणी खाली अक्षदा ठेवून त्या अक्षदावर हळदी कुंकू वाहून मग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे. मग स्वामी समर्थ महाराजांना हळदी कुंकू, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. आणि मग माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो वगैरे नाही, म्हणून मग मी त्यांचं प्रतीक म्हणून एक तांब्याचा हा भरून घेतलेला आहे. त्यावर एक प्लेट ठेवून तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तांदूळ ठेवलेले आहे आणि दत्त महाराजांची या ठिकाणी स्थापना केलेली आहे एक सुपारीचं प्रतीक म्हणून. तर ही सुपारीला आपण हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करून घेऊया. त्यांना भस्म देखील लावायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना देखील भस्म लावायचं आहे. हे अत्तर तुम्ही लावून घेऊ शकता. मग या ठिकाणी माझ्याकडे बेलाची पानं आहेत. ही बेलाची पानं तुम्ही वाहून घ्या. स्वामी समर्थ महाराजांना पण व्हायचं आहे, दत्त महाराजांना पण व्हायचं आहे. या ठिकाणी आपण दत्त महाराजांना हे फूल वाहून घेऊया. स्वामी समर्थ महाराजांना देखील एक फूल वाहून घ्या. अशा प्रकारे अगदी सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने आपण गुरुचरित्र पूजेची मांडणी करून घेऊया. आणि त्याच्या समोरच अगदी पाटावर किंवा चौरंगावर माझ्याकडे हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मी माझ्या जवळच्याच दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रातून आणलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही हा गुरुचरित्र ग्रंथाची मांडणी करून घ्या. हा ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचायला बसताल तेव्हा लगेच म्हणजे वाचायला बसल्यानंतर असा ठेवला आहे तो 7 दिवस 3 दिवस असाच ठेवा. तो मिटवायचा नाही. म्हणजे तुमचा पहिल्या दिवशी जे काही अध्याय वाचून झालेले आहेत त्यानंतर तुम्ही हा ग्रंथ असाच उघडा ठेवा, तो मिटवू नका. त्या पानावर तुम्ही आपल्याला जपण्यासाठी जी माळ घेतलेली आहे ती माळ घेऊन ठेवू शकता किंवा एखादा बेलाचं पान वगैरे असं ठेवून द्यायचं. म्हणजे ग्रंथ आपलं पारायण जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत मिटवायचा नाहीये. रोज सकाळ संध्याकाळ आरती करा. वाचायला बसण्या अगोदर
तुम्ही संकल्प करा. आपल्या मनातील जी इच्छा असते, म्हणजे आपण काही कारणाशिवाय ते करू शकत नाही पारायण. आपल्या मनात काही इच्छाही असतेच. मग आपल्या हातात अक्षदा, फूल आणि पाणी घ्यायचं आहे उजव्या हातात, आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि पाणी ताटात सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा संकल्प होतो आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा, तू माझ्या घरी मी गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आहे, तेव्हा आव्हान करायचंय देवांना की तुम्ही माझ्या घरी या, असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन टाकतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही ह्या बाजूला दत्त महाराज स्वतः आपण जेव्हा हा ग्रंथ लावलेला आहे तेव्हा ते ऐकण्यासाठी येऊन बसतात. मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारे एक आसन मांडून घ्या आणि हे आसन 7 दिवस 3 दिवस आपण जेवढ्या दिवसाचं पारायण लावलेलं आहे संकल्प करून तेवढ्या दिवस हे हलवायचं नाही, त्याच्यावर कुणी बसायचं नाही, पाय द्यायचा नाही. उलट आपण जेव्हा वाचायला बसण्या अगोदर हे सर्व याची पूजा करून घेत जायची अगोदर, आणि मग या आसनाच्या इथं डोकं टेकून पाया पडायचं आहे आणि मग आपल्याला स्वतःला ह्या ग्रंथासमोर बसायला आसन ठेवायचं आहे आणि मग ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला स्वतःला सुद्धा बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. तेही 7 दिवस 3 दिवस जसं तुम्हाला पारायण जेवढ्या दिवसाचं आहे तेवढ्या दिवसापर्यंत तुम्ही ते हलवू नका, फिरवू नका. अशा प्रकारे हे गुरुचरित्र पारायणाची मांडणी आपण अगदी साध्या सुटसुटीत पद्धतीने करून घेतलेली आहे. पारायण वाचताना मध्येच उठायचे नाही, बोलायचे नाही. शक्यतो पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावरच वाचन केल्याने चांगले असते. पारायण काळात आपल्या दारात कोणी भिक्षेकरी व अन्य कुणीही काही मागण्यासाठी आल्यास आपल्या इच्छेप्रमाणे त्याला दान द्यावे, रिकाम्या हाती पाठवू नये असे म्हणतात. दत्त महाराज पारायण काळात अदृश्य रूपाने फेरी मारून जातात. सायंकाळी 4 वाजल्यानंतर वाचू नये. अखंड दीप प्रज्वलित ठेवावा. शनिवारी वाचनाला सुरुवात करून शुक्रवारी त्याची 8व्या दिवशी सांगता झाली पाहिजे, म्हणजे समाप्ती ही शुक्रवारी झाली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे. आता शेवटी बघूया आपण उद्यापन कसे करावे. उद्यापनाला पुरणपोळी केली तरी चालेल, आपल्या इच्छेप्रमाणे आपण काहीही करायचे, पण घेवड्याची भाजी ही उद्यापनाच्या दिवशी अवश्य केलीच पाहिजे, तरच ते पारायण सफल होते. 1 जोडी जेव घालायचे, त्या सुवासिनीची ओटी भरायची, आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना दान करायचे. जोडी नाही जेव घातली तरी चालेल, तुम्ही गाईला ताट द्या. तर अशा प्रकारे मांडणी करून आपण आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि आपल्या सर्व मनोकामना या ग्रंथाच्या वाचनामुळे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अगदी मनोभावे आणि एका लयीत शांत मनाने प्रत्येक शब्दांचा अर्थ समजावून वाचावा. नुसतं पारायण उरकावं म्हणून वाचू नका. तर या काळात आपण नेहमी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्ताच्या मंत्राचा उच्चार करा आणि आपल्या मुखात कायम देवाचे नाव ठेवा. असे जर आपण केले आणि अगदी मनापासून जर आपण हे पारायण वाचले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. आई तुळजाभवानी आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.